चला पहिल्या चेंडूवरती सिंगल रन आला. दुसरा चेंडू इकडे मात्र वाईट बॉल करण्यात आलाय. पुन्हा एकदा वाईट बॉल. पाहिलं तर सिंगल रन मिळतोय. 2 चेंडू 3 धावा झाल्यात. चार धावा झाल्यात, माफ करा. उमंग आता स्ट्राईक वरती आहेत. इकडे पाहिलं तर यावेळेस फटका चांगला आहे. संधी चांगली आहे आणि अमय जावळेकर संधी सोडणार नाही आहेत. कॅच घेतली जाते. उमंग सारखा बॅट्समन मैदानात सोडावं लागेल. पहिल्याच ओव्हरमध्ये दुसऱ्याच बॉलवरती उमंगची विकेट इकडे मात्र मिळाली आहे. 3 चेंडू 4 धावा झाल्यात. पहिला धक्का बसलाय उमंगच्या स्वरूपात. नवीन फलंदाज साई आलेत फलंदाजी मार्गवरती. उमंगच्या विकेट नंतर इकडे मात्र दुसरा बॉल, माफ करा, चौथा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज तयार होते. नो बॉल केलाय. 4 चेंडू 5 धावा झाल्यात. आणि इकडे पाहिलं तर हा मिस फिल्डिंगचा चौकार. आता 4 बॉल झाले. चार चेंडू 9 धावा झाल्यात धावफलकावरती. पाहिले तर पुन्हा एकदा अगदी रिस्टचा चांगला वापर, बनगटीचा चांगला वापर इकडे साईचा. आणि बॉल चाललाय सीमा पार. बॅक टू बॅक चौकार येत आहेत त्यांच्यासाठी. डगआउट मंडळात सेट होऊन आले होते. त्यांना माहिती आहे उमंगची बॅटिंग, उमंगचा विकेट गेल्यानंतर आपल्याला मात्र चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करावी लागणार आहे. धावा झाल्या 13. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल इनसाइड एज आणि कीपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. थोडक्यासाठी बचावले तिकडे बॉलला आणि स्टम्प्सला कोणत्याही प्रकारचा स्पर्श इकडे मात्र स्टम्पचा झाला नाहीये. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 13. एक गडी बाद 13 धावा झाल्यात. नो बॉल. इकडे पाहिलं तर यावेळेस फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडू वरती अक्षय हा फुल टॉस चेंडू सोडणार नाहीयेत. बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार येतोय अक्षयच्या बॅटमधनं. आता धावा झाल्या आहेत 20-20. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पुन्हा एकदा जर पाहिलं तर नो बॉल आणि नो बॉल वरती षटकार येतोय. आता धावा झाल्यात त्या म्हणजे 28 धावा झाल्यात. यावेळेस जर पाहिलं तर अगदी बॉल सोडला होता, त्यानंतर बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये. अक्षय तयार नव्हते मला असं वाटतं पूर्णपणे, कारण की अगदी सिंपल चेंडू होता. गोलंदाजाने फक्त बॉल सोडायचं काम केलं आणि तिकडे मात्र अक्षयला फक्त कनेक्ट करायचा होता. बॉल कनेक्ट झाला नाहीये. कीपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल येतोय. इकडे पाहिलं तर पुन्हा एकदा नो बॉल आणि नो बॉल वरती आणखीन एक षटकार. 35 धावा झाल्यात आता धावफलकावरती. 35. 2 चेंडू 35 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा होत्या. आता फक्त आणि फक्त 2 बॉल झालेत आणि 2 बॉलमध्ये एकूण
22 धावा खर्च झाल्यात. पुन्हा एकदा नो बॉल आणि पुन्हा एकदा नो बॉल वरती षटकार. आता धावा झाल्या आहेत 42. व्हाईट बॉल. 43 धावा झाल्यात आता धावफलकावरती. पुन्हा एकदा हलक्या हाताने इकडे मात्र फटका खेळलाय. 49 धावा. 3 चेंडू 49 धावा झाल्यात. इकडे बाजूला तर यावेळेस विकेट येते. चांगला झेल पकडला जातोय. चार चेंडू 49 धावा झाल्यात आणि मात्र इकडे दुसरा विकेट जातोय. पहिलं तर यावेळेस उमंगने बॅटिंग केली नाहीये तर उमंगचे पप्पा इकडे मात्र चांगली बॅटिंग करतायत. काकांनी मात्र पहिल्याच बॉल वरती षटकार इकडे मात्र ठोकलाय. क्या बात आहे. यावेळेस जर की पाहिलं तर लेग साईडच्या दिशेने फ्लिक केलाय आणि वेटचा कॉल देखील दिलाय. 55 धावा झाल्या धावफलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. जवळपास 42 धावा मागच्या ओव्हरमध्ये खर्च करण्यात आल्या आहेत. आणि आता गोलंदाजीसाठी नक्कीच हार्दिक पांड्याचे फॅन अमय जावळेकर यांना मात्र गोलंदाजी मार्कवरती आणलंय. व्हाईट बॉल. पहिलं तर कॅचची संधी. विकेट येते. पहिलं तर समोरच्या दिशेने खेळलंय. आणखीन एक विकेट इकडे मात्र अमय जावळेकरला मिळतोय. क्या बात आहे. रेग्युलर बॉलर नाही आहेत परंतु अगदी रेग्युलर बॉलर पेक्षा देखील चांगली कामगिरी इकडे मात्र अमय जावळेकर करतायत. ओव्हरआर्म क्रिकेट नेहमी खेळत असतात. आज मात्र अंडरआर्म क्रिकेट खेळण्यासाठी इकडे मात्र दाखल झाले आहेत आणि या विकेट आपल्या संघाला 2 मिळवून दिले आहेत. 2 चेंडू 57 धावा झाल्या आहेत आणि अमयने देखील 2 बॉलमध्ये 2 विकेट घेतले आहेत. आता मात्र हॅट्रिक चान्स आहे अमयकडे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आत येत आहेत. आणि इकडे पाहिलं तर या वेळेस हॅट्रिक अमय जावळेकर यांच्या माध्यमातून कंप्लीट करण्यात आली आहे. क्या बात आहे. गुड बॉलिंग अमय. किती 501. माझा मोबाईल घरी आहे. सिद्धेश किती
पहिले तर पुन्हा एकदा वाईट बॉल. अमयने मात्र आज प्रभावित केलाय आणि नेहमी ओव्हरआर्म क्रिकेट विक्रोलियन्समधनं खेळत असतात. आज मात्र आपल्या बिल्डिंगच्या टीमसाठी खेळण्यासाठी अमय दाखल झालेत आणि आज हॅट्रिक देखील मिळवली अमयने. प्रेक्षक देखील खुश आहेत त्यांची बॉलिंग बघून. रनआउटची संधी तितक्यात नक्कीच काकांच्या फिटनेसने मात्र एक रन इकडे मात्र कंप्लीट होतोय. अशा प्रकारे तिसरं षटक अमयचं एक चांगलं षटक इकडे कंप्लीट होत आहे. अमयची बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. हॅट्रिक त्याने आपल्या ओव्हरमध्ये मिळवली आहे. जेव्हा संघाचा स्कोर 2 ओव्हरमध्ये 55 होता तेव्हा मात्र आपल्या संघाला थोडाफार कमबॅक इकडे मात्र अमयने काढून दिलाय आणि आता तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावफलकावरती धावसंख्या 60 म्हणजे फक्त आणि फक्त 5 रन खर्च केले अमयने आणि त्यामध्ये देखील हॅट्रिक घेतली आहे. शेवटच्या ओव्हरला मात्र इकडे सुरुवात अगदी खराब पद्धतीने नो बॉल केलाय. 61 धावा झाल्यात धावफलकावरती. ऑफसाईडच्या दिशेने हलक्या हाताने खेळलाय. 1 धाव मिळते. 56 धावा झाल्यात. माफ करा 62 धावा झाल्यात धावफलकावरती. इकडे पाहिलं तर सिंगल रन पुन्हा एकदा मिळतोय. वाईट बॉल यावेळेस. इकडे पाहिलं तर यावेळेस फटका चांगला आहे आणि तिकडे गॅप मध्ये फटका होता. षटकार येतोय. वाईट बॉल. टॅप केलाय. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट लागला नसेल तरी मात्र 1 रन मिळतोय. किती झाले? 74 धावा झाल्यात धावफलकावरती. दुसऱ्या ओव्हरनंतर मला असं वाटलं होतं कुठेतरी आजचा जो हायेस्ट स्कोर होता 87 तो 87चा हायेस्ट स्कोर इकडे मात्र बीट होईल. परंतु यावेळेस मात्र अमय जावळेकरच्या ओव्हरनंतर खेळ बदलला. एकूण जर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर आतापर्यंत 4 ओव्हरमध्ये 74 रन झाले आहेत. 4 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 75 धावांचं लक्ष असणार आहे आता. 75 टू विन फ्रॉम 24 बॉल्स. बघूया अमयची बॉलिंग आता आपण बघितली. आता बघूया अमय मला असं वाटतं की ओपनिंगसाठी येतील आणि कशा प्रकारे आपल्या संघासाठी बॅटिंग करतील हे नक्कीच त्यांच्या संघासाठी निर्णायक असणार आहे.
खेळतात. आणि इकडे पाहिलं तर यावेळेस परेश काकांचा इकडे मात्र चौकार येतोय. एक झेल देखील त्यांनी या मॅच मध्ये पकडलाय. सुरुवात त्यांच्यासाठी मात्र इकडे चांगली होते आहे. 2 चेंडू 4 धावा झाल्यात डॉट बॉल, आणि त्यानंतर डॉट बॉल आणि डॉट बॉल नंतर चौकार. 2 चेंडू 4 धावा झाल्यात. एका बाजूला परेश काका आणि दुसऱ्या बाजूला ऑन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय त्यांचे चिरण चेंडू अक्षयचा. अक्षयची बॉलिंग बघून असं वाटतंय की अक्षयने सकाळच्या सत्रामध्ये का गोलंदाजी केली नसेल. पुन्हा एकदा जर पाहिलं तर ब्लॉक मध्ये चेंडू आहे. सिंगल रन येतोय. पहिले तर यावेळेस ताकदीने फटका खेळला आणि नक्कीच 4 धावा आपल्या संघासाठी फिल्डरने वाचवल्यात. यावेळेस मात्र स्लोअर वनचा प्रयोग, सिंगल रन मिळतोय. डबलचा चान्स घेतलाय आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. पहिले षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात धावफलकावरती 8, बिनबाद 8 धावा झाल्यात. पहिला चेंडू इकडे मात्र साई यांचा वाईडला दिला जातोय. 9 धावा झाल्या धावफलकावरती. टार्गेट खूप मोठं आहे. 75 धावा जिंकण्यासाठी हव्यात. प्रत्येक बॉलवरती मात्र इकडे षटकार चौकार मारावं लागेल. तितक्यात जर पाहिलं तर तुम्हाला साई यांची बॉलिंग थोडीशी मात्र कळायला थोडा वेळ लागेल, कारण की ज्या प्रकारे त्यांची मात्र ॲक्शन आहे, एकाच ॲक्शनमध्ये कधी 2 टर्न आपल्याला होताना दिसतील हे मात्र कळणार नाही आहे. दहा धावा झाल्या धावफलकावरती. डॉट बॉल. पहिले तर सुंदर फटका आणि सुंदर झेल. पहिला बॉलर मगाचा कोण होता? वेदांत.
पुढचा बॉल साई यांचा इकडे पाहिलं तर लेग साईडच्या दिशेने फटका खेळला. बॅकफुटला जाऊन थोडासा मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न, फक्त आणि फक्त सिंगल रन पेतोय. पहिले तरी यावेळेस टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आलाय. स्कोर 11. आज चेंडू 11 धावा झाल्यात. बघूया शेवटचा बॉल साई यांचा सामना करतील आर्यन. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, दोन षटकानंतर एकूण धावफलकावरती धावसंख्या 12. जिंकण्यासाठी आणखीन 12 चेंडू आणि 63 धावांची गरज. 63. पंधरा झाले. 12 झाले अक्षय. अच्छा आता तर 4 आहे. येस 15 रन झालेत. काय कॅच पकडली आहे.
तर जिंकण्यासाठी एकूण जर धावा आपण पाहिल्या तर सिंगल रन आलाय. 4 बॉलमध्ये 26 रनची गरज आहे. पहिल्या तर यावेळेस फटका चांगला आहे, चौकार येतोय. 3 बॉल 22 रन हवेत आता. पहिले तर दांडी 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 गुल, फलंदाज बाद. लास्ट बॉल. नो बॉल इकडे मात्र पुन्हा एकदा केला. अशा प्रकारे SOA संघ हा सामना जिंकतोय. मॅन ऑफ द मॅच